तर ना गाईज, मी परवा एक म्हणजे मला एक पार्सल येत होतं. मी एक ड्रेस मागवला होता. हा ड्रेस येतो इतका सुंदर आहे ना, बघितलं किती सुंदर आहे, माझ्यावर किती छान दिसला असता तो. तर ना तो मी इंस्टावरून मागवला आणि तो मला वाटलं खूप 8-15 दिवसांनी, तर तो मला नाही का लगेच 3-4 दिवसांमध्ये डिलिव्हर होऊन गेला. मी फुल खुश की माझा ड्रेस आला, माझा ड्रेस आला, माझा ड्रेस आला. ते काका आले, डिलिव्हरीवाले काका घेऊन आले तो ड्रेस. मला विचारतात आहे की तू हा ड्रेस कुठून मागवला. मी म्हटलं इन्स्टावरनं मागवलेला आहे. तर मग ते मला म्हटले की बेटा तुला एक सांगू का म्हणे मी, इन्स्टाचे 70-80 पण पार्सल फेक असतात म्हणे, काही पण निघतं म्हणे आतमध्ये. तर मी बोलले काका असं का, खरं का. तर मग मला वाटलं की ठीक आहे ना यार, जाऊ दे फेक तर फेक. पण ते काका मला म्हटले नाही तुझं 1,500चं पार्सल आहे म्हणे, तू विचार कर एक वेळेस. मग मला पण कुठं ना कुठं वाटलं की यार हा फेक निघाला तर मी काय करू. पण मग ते म्हटले यार रिफंड पण नसतं म्हणे, रिफंडेबल पॉलिसी नसती. मी आणखी शॉक. तर त्यानंतर ते असं मला बोलले, तर मग मी म्हटलं ठीक आहे काका घेऊन जा म्हटलं, मग वापस मी कॅन्सल करून टाकलं बरं का. मग मी रूमला येऊन तरी बघितलं वरती येऊन की याला रिफंड पॉलिसी आहे की नाही. बघितलं रिफंड पॉलिसी होती आणि मी मूर्ख मुलगी न बघता त्याला म्हटली घेऊन जा काका, जाऊ द्या असं. आणि मला आता इतका रिग्रेट होतो त्या गोष्टीचा की इतका छान ड्रेस मी दिला वापस पाठवून न बघता. इतकी येडी आहे मी, इतकी पागल आहे मी, इतकी बिंडोक आहे मी. आता स्वतःला मी काय म्हणू मला कळत नाही आहे. कारण तो ड्रेस किती छान आहे यार, किती छान दिसला असता माझ्यावर. तर आता मला फुल रिग्रेट होतो आहे. मी ते काकाचं ऐकलं, ते मी चांगलंच केलं एका पॉईंटने, पण मग चांगलं राहिलं असतं तर. आता तसा ड्रेस मला कुठंच भेटत नाही आहे.